वर्ध्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात तरुणाईचे जोरदार आंदोलन. नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा संताप. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. सरकारविरोधात तरुणाईची जोरदार घोषणाबाजी. परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. आम्ही फी भरायची, श्रीमंतांच्या मुलांनी नोकऱ्या मिळवायच्या अशा आशयाच्या फलकांनी वेधले लक्ष. परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पारदर्शक भरती प्रक्रियेची आंदोलनकर्त्यांची मागणी. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन. कराळे मास्तर यांनी आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. जसे आजची जी परिस्थिती आहे, आपण या ठिकाणी बघतोय की युवा आणि जेनझीस या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने एकत्रित झाले आहे. त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजची जी परिस्थिती आहे, कुठलीच सरकार किंवा कुठला जो पण व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसलाय तो कुठेच आमची कुठली एक बाजू घेऊन त्या ठिकाणी एक प्रश्न सुद्धा मांडत नाही, आपला सुद्धा काही विचार नाही करत. या देशात 66% युवा आहे, तरी पण या युवकांना बर्बाद करण्याचं काम, त्या ठिकाणी युवकांना लिटरली त्यांना दाबण्याचं काम या प्रशासनाने सरकारने केलं, मी या ठिकाणी सांगतोय. पण आज जे आपण बघतोय की या देशाचा एज्युकेशन सिस्टम, या देशाचा एम्प्लॉयमेंट सिस्टम हा पूर्ण वर्स्ट झालेला आहे, पूर्ण डिस्ट्रॉईड झालेला आहे. कारण मी त्या ठिकाणी सांगतो की सरकारने फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. कुठल्याच सत्ताधाऱ्यामध्ये एकही व्यक्ती असा नाहीये की जो नागरिकांचा विचार करतोय, जो युवकांचा विचार करतोय, जो शेतकरी गोरगरीब मजुरांचा विचार करतोय. असा कुठलाच एक सत्ताधाऱ्यामधून मला एक सत्ताधाऱ्यामधून एखादी असा एक मिनिस्टर किंवा एक मंत्री सुद्धा दाखवून द्या. आज आपल्या वर्धा जिल्ह्याला एवढे मोठे मोठे मंत्री लाभलेत, एवढे मोठे मोठे नेते लाभलेत, पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की वर्धा जिल्ह्याला एक मोठी कंपनी, जर आपण लॉईड सोडलं तर एक मोठी कंपनी सुद्धा आपल्याला लाभलेली नाही. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रोजगार निर्मिती आपण झिरो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता युथ स्किल डेव्हलपमेंट क्लासेस आपण चालवतो, स्कीम्स चालवतो, सगळं झिरो. फक्त आणि फक्त नागरिकांकडनं पैसा काढायचा आणि स्वतःच्या खिशात भरायचं आणि युवकांना डायव्हर्ट करायचं धर्माच्या नावावर, त्यांच्या काही मुद्द्यांवर त्यांना फक्त डिवाइड करायचं आणि लोकांना भटकून आपले खिशे भरायचे. हे त्या ठिकाणी सरकारचं काम सुरू आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढं सर्व मोठ्या संख्येने जेवढे युवक या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर तुम्ही खुर्ची सांभाळू शकत नाही, जर तुम्ही नागरिकांचा फायदा करू शकत नाही, ज्या नागरिकांनी तुम्हाला तिकडे निवडून दिलंय, त्या सत्तेवर, त्या खुर्चीवर बसवलंय, जर तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही तर तुम्ही सरळ खुर्ची सोडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.